आवश्यकता आहे। कारण 28 तारखेला टीईटीची परीक्षा या महाराष्ट्रात होती। ही टीईटीची परीक्षा शिक्षकांसाठी आहे आणि या शिक्षकांना जे नोकरी नव्याने लागणार आहे त्यांच्यासाठी, जे नोकरी ते त्यांच्यासाठी सुद्धा ही टीईटी परीक्षा आहे। आणि ही परीक्षा असताना नीटचा अनुभव आपल्या समोर आहे। मागच्याच महिन्यामध्ये 22,70,000 विद्यार्थी 67,000 विद्यार्थी परीक्षा देणारे नीट जी राष्ट्रीय स्तरावर होती तिचा पेपर लीक झाला होता, पेपर फुटला होता आणि त्याचं केंद्रस्थान महाराष्ट्र होतं आणि त्याचं केंद्रस्थान पुणे होतं आणि या पुण्यातून बऱ्याच लोकांना अटक सुद्धा झालेली आहे। असं असताना सरकार एकीकडे एअर फोर्सचा वापर नीटच्या परीक्षेच्या पेपरसाठी करण्याची तयारी करत असताना, हेलिकॉप्टरची तयारी करत असताना मग नवीन ज्या परीक्षा होतात त्याच्याविषयी खबरदारी सगळी घेण्याची आवश्यकता होती। आणि हे सगळं असताना भिवंडी सारख्या ठिकाणी टीईटीचा पेपर फुटलेला, त्याच्यात बरेच लोक अडकलेले, कोट्यावधी रुपयाचा त्याच्यात गैरव्यवहाराच्या बाबी समोर आलेल्या, खरं तर पोलिसांचं अभिनंदन केलं पाहिजे याच्यामध्ये। परंतु या सगळ्या याच्यामध्ये आपली शिक्षण व्यवस्था किंवा आपली परीक्षा पद्धती कशा पद्धतीने सडलेली आहे। आज उत्तम शिक्षक होण्याची ही पहिली पायरी टीईटी आणि असं असताना हा टीईटीचा पेपर जर फुटत असेल तर मला असं वाटतं राज्य सरकार, कारण ही टीईटीची परीक्षा परिषदेच्या मार्फत होणारी परीक्षा आहे आणि याच्यात सरकारचा पूर्णपणे रोल आहे। सभापती महोदय, शिक्षण विभागाचा विशेषतः पूर्णपणे रोल या टीईटीच्या परीक्षेमध्ये आणि म्हणून याच्यामुळे जर असा पेपर फुटत असेल तर पालक असेल, विद्यार्थी असेल, यांचंही मोठं नुकसान सभापती महोदय होतं। आणि अशा पद्धतीनं प्रश्नपत्रिका वारंवार फुटण्याच्या घटना आपल्या या महाराष्ट्रात होत आहे सभापती महोदय। हे रॅकेट आहे परीक्षा, अशा पद्धतीनं परीक्षेचे पेपर फोडण्याचं हे रॅकेट मोठं आहे। मला असं वाटतं हे शिक्षण विभागामार्फत ही परीक्षा होती, याला शिक्षण मंत्री पूर्णपणे जबाबदार आहे आणि म्हणून शिक्षण मंत्री पूर्णपणे जबाबदार असल्यामुळे शिक्षण मंत्र्यांनी खऱ्या अर्थानं या पदावर शिक्षण मंत्र्याला 1 मिनिट सुद्धा राहण्याचा सभापती महोदय अधिकार नाही आहे। कारण हे साधी परीक्षा 6 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा जर नीट घेऊ शकत नसेल सरकार, तर मला असं वाटतं हे 13 कोटीची जनता गुड गव्हर्नन्स म्हणतो आपण, झिरो टॉलरन्स म्हणतो, कुठे गुड गव्हर्नन्स आहे, कुठे झिरो टॉलरन्स आहे सभापती महोदय। आणि म्हणून या टीईटीच्या परीक्षेच्या विषयी सगळं कामकाज बाजूला करून मला वाटतं सभागृहात 251 नियमाच्या अंतर्गत पूर्णपणे चर्चा होण्याची आवश्यकता आहे। आज टीईटीचे पेपर फुटले, तलाठ्याचे पेपर फुटतात, पोलीस भरतीचे पेपर फुटतात, या राज्यात चाललं काय सभापती महोदय? सरकार एवढ्या मोठ्या गोष्टी करतं, मोठ्या गोष्टी करतंय, 2050 ला 2047 ला जाण्याची गोष्ट करतं, अमृत काळाच्या गोष्टी करतं आणि साध्या परीक्षा टीईटीच्या घेता येत नाही, तलाठ्याच्या परीक्षा सभापती महोदय सरकारला घेता येत नाही।